दरम्यान महिला आरक्षण विरोधकाच्या समर्थनार्थ मंगळवारी महायुतीचा जनआक्रोश मोर्चा निघतोय। जांभोरी मैदान पासून ते वरळीपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे। मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आलं। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आता माझ्यासोबत भाजप मोर्चाच्या महिला उपाध्यक्ष वर्षा भोसले आहेत। वर्षाजी नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो नमस्कार। उद्या आपण या सगळ्या संदर्भात एका मोर्चाचं आयोजन केलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं, सावित्री जिजाऊंचा वारसा सांगायचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभिमानाने सांगायची, स्त्री शक्तीचा उदो उदो करायचा आणि राजकीय क्षेत्रात सामावून घेण्याची वेळ आली की त्या अधिकाऱ्यांना बगल द्यायची। मग यांचे खरे मुखवटे गळून पडतात, खरा चेहरा समोर येतो। आता याचाही हिशेब द्यायला लागेल। नारी शक्ती आता शांत बसणार नाही, ती जागृत आहे। तिला कळतंय कोण तिच्या अधिकारांवरती घाला घालतंय आणि कोण मुखवटा पांघरून आम्ही समर्थन करतोय असं म्हणतो। एका बाजूला डिलिमिटेशनच्या मुद्द्यातून या मूळ याला बगल द्यायचा हा जो काँग्रेस आणि विरोधकांचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि नारी शक्ती 2029 साठीची आपली ही रणनीती असल्याचा विरोधक सातत्यानं आरोप करतायत। 2029 ला 33% आरक्षणाच्या माध्यमातून महिलांनी राजकारणात येऊ नये का? म्हणजे तुमचा विरोध पुन्हा तेच 29 ला नकोत महिला? अजून 5 वर्षाची टर्म त्यांना वंचित ठेवायचंय? पण ते म्हणतायत महिला आरक्षणाला आमचा विरोधच नाही, आमच्या संमतीनंच महिला आरक्षण ऑलरेडी पास झालेलं आहे। लक्षात घ्या, 2023 साली ज्यावेळेस हे विधेयक पारित झालं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकार होतं। जरी यांनी समर्थन दिलं नसतं तरी ते विधेयक पारित झालंच असतं। आणि ते विधेयक पारित होत असताना काय लिहिलेलं होतं त्या विधेयकामध्ये? तर ज्यावेळेस डिलिमिटेशन होईल आणि सीट्सची विभागणी होईल त्याच्यानंतरच महिला आरक्षण आपण देऊ शकतो। त्यालाच विरोध आहे असं म्हणतात ते, त्यालाच विरोध आहे असं म्हणतात ते। 2023 ला का नाही बोलले तेव्हा? हे तेव्हा का समर्थन दिलं? म्हणजे तेव्हा वेळ काढूपणा केला, तेव्हाच विरोध करायचा होता, तेव्हाच विरोध करायचा होता ना। म्हणजे त्यावेळेस तुम्ही हे बिल वाचलं नव्हतं का? म्हणजे त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे। आता आपण काही उपयोग नाही बोलून, कारण भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे। दुर्दैवाने लोकसभेच्या वेळेला संविधान बदलणार हा जो अपप्रचार केला आणि त्या अपप्रचारामुळेच काही जागा आमच्या कमी झाल्या। आज जर तेवढ्याच जागा आमच्या असत्या तर यांनी विरोध केलाच नसता, असं दाखवलं असतं आम्ही समर्थनार्थ। त्यांचा हा कायम हीच भूमिका राहिलेली आहे, महिलांना 33% आरक्षणाचं गाजर दाखवायचं आणि त्या बाजूने मतदान करायचं नाही। यापूर्वी सुद्धा 2010 ला ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस राज्यसभेमध्ये त्यांनी हे विधेयक पारित केलं, भारतीय जनता पार्टीने त्यांना सपोर्ट केला। पण लोकसभेमध्ये ज्यावेळेस हे विधेयक आणायचं तेव्हा त्यांनी आणलं नाही ते, कारण त्यांना माहिती होतं आता हे लोक सपोर्ट करतायत, हे विधेयक पारित होईल। ते म्हणतायत की आता जर डिलिमिटेशन करायला घेतलं तर त्याला खूप वेळ जाईल, खूप वर्ष त्या सगळ्या संदर्भात त्या प्रक्रियेला लागू शकतात। त्यामुळे हे वेळकाढूपणाचं धोरण आहे आणि पुढच्या 2029च्या निवडणुकांकरता भाजपची असलेली ही एक रणनीती आहे असा विरोधकांचा थेट आरोप आहे। आणि त्यामुळे हे महिला आरक्षणाला विरोध नाही असंच म्हणतायत। नाही, हे बोलण्याची गोष्ट आहे हो की महिला आरक्षणाला विरोध नाही, हे फक्त बोलण्यासाठी आहे। हे बोलण्याच्या मागून म्हणजे डिलिमिटेशन आणि इतर मुद्द्याकडून हा महिला आरक्षणाला विरोधच आहे त्यांचा, त्यांना हे कधीही करायचं नव्हतं। यापूर्वी सुद्धा सांगते, ज्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये 4 वेळा हे विधेयक आणलं होतं आणि त्यावेळेस 2/3 बहुमतासाठी काँग्रेसची गरज होती, पण तेव्हाही काँग्रेसने समर्थन दिलं नाही। पण 2010 ला जेव्हा त्यांनी आणलं लोकसभेमध्ये भाजपने समर्थन केलं। 2023 ला ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये हे विधेयक आणलं त्यावेळेस संपूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीकडे होतं आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की डिलिमिटेशन झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही। डिलिमिटेशनचा इतिहास आणि महिला आरक्षणाचा 33%च्या आरक्षणाचा इतिहास आता तुम्ही या सगळ्यावरती मोर्चा काढताय, उद्या त्या मोर्चाचं तुम्ही आयोजन केलंय। मोर्चाने काय फरक पडेल? विरोधकांच्या विरोधात मध्ये काहीतरी फरक पडेल किंवा ते सोबत येतील असं वाटतं? मोर्चाने काय फरक पडण्यापेक्षा आता नारी जागृत झालेत आणि हा आमचा दबाव आहे पक्षावरती आणि सगळ्या आमच्या
महायुतीतल्या महिला नेत्यांचा की आपण याच्यावर आक्रोश केला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, कारण हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि 2029ला आम्हाला वंचित राहायचं नाहीये. आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्हाला आक्रोशाला सामोरच जावं लागेल आणि हा आक्रोश तुम्हाला उद्या दिसणार आहे मुंबईमध्ये. जी, धन्यवाद वर्षाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी.